मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि काकांचं नाव सांग आपका नाव कुमार सिंह। हां, तर काकांचं नाव आहे नरेंद्र कुमार सिंग। नमस्कार मित्रांनो, तर जो कालचा साई स्नान होता 12 तारखेचा तो झालेला आहे आणि आजची आहे 13 तारीख। तर आपण इकडे पाहू शकता आजची स्थिती जी आहे 13 तारखेची कुंभमेळ्याची ती बहुतेक करून गर्दी कमी प्रमाणात झालेली आहे। म्हणजे साई स्नान करून जी लोक आहेत ती आता परतीच्या मार्गावर चाललेली आहेत आणि आपण इकडे बघू शकता अजूनही अशी काहीशा पद्धतीची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते। तर आणि आमचं नशीब चांगले आहेत की आमच्यासोबत जे अंकल आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे आमची जिथे राहायची व्यवस्था झालेली आहे ज्या अंकलच्या इथे जे माझे बॉस आहेत त्यांचे सासरे, तर त्यांच्या घरी आमची राहायची व्यवस्था झालेली होती। तर ते आमच्या सोबत आले आणि आम्हाला त्रिवेणी संगमवर अगदी शॉर्टकट रस्त्याने आम्हाला ते घेऊन आलेत। तर खरोखर आम्ही नशीबवान आहेत की आम्हाला अंकल भेटले आणि आम्ही आता बघूया आता पुढे। आता तसं पाहता साई स्नानानंतर आता गर्दी कमी होताना दिसते आपल्याला। तर इकडे पाहू शकता आता बहुतेक गर्दी आपल्याला कमी होताना दिसते आणि तर मला लोक साई स्नान करून घरच्या दिशेने जात आहेत। तर बघूया आता इकडे आपण। अच्छा, आणि इकडे आमचे साथीदार काही गंगाजलसाठी ड्रम खरेदी करतायत। व्हाईट वाला घेतो का रेड वाला घेतो? कितने का? 150 नहीं बताइए ना। तर मित्रांनो, आपण इकडे पाहू शकता साई स्नान, कालचा जो साई स्नान झाला त्यानंतर सुद्धा गर्दी आपल्याला चांगल्यापैकी इथे पाहायला मिळते। तर बघू शकता आणि आता आम्ही जात आहोत संगमला। हर हर महादेव। मित्रांनो बघा आजूबाजूला गर्दीच गर्दी महाकुंभमेळ्याची आपण इकडे पाहू शकता। आणि त्रिवेणी संगमवरची गर्दी पाहायची असेल मित्रांनो, अंकल पुढे चालत आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे। तर बघूया अंकल आम्हाला शॉर्टकट रस्त्याने त्रिवेणी संगमवर घेऊन जात आहेत। खरोखरच हाँ आगे सब आगे संगम अब आ गया है। अच्छा, सारा उजला पानी जो है ना, हाँ ये सब उजला पानी काले पानी में देखो, यहाँ वो काला पानी है जमुना जी, हाँ और ये देखो सब उजला पानी ये आ गया। हाँ। देख रहे हो ना, ये देख रहे हो ना काला पानी है। हाँ। ये सब उजला पानी संगम से पहले आ गया। तर अंकल आपल्याला सांगतायत त्रिवेणी संगम बद्दल। तर हां चला, तर आत्ता आपण पोचलेलो आहोत त्रिवेणी संगमवर आणि इथे आल्यानंतर हा काहीसा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय गर्दीचा। मित्रांनो थोडी भीती सुद्धा वाटते इतक्या गर्दीमध्ये आपण आलो।
आणि आनंदसुद्धा त्या गोष्टीचा वाटतोय की आपण इथपर्यंत आलेलो आहोत सुखरूपपणे. कपडा इधर रखो ना, चले जाओगे. तर ही काहीशी आपली त्रिवेणी संगमची स्थिती आहे जी आपण इथे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. चला इकडे. अंकल पुढे पुढे चालतायत आणि त्यांच्या मागे आम्ही चालतोय. तर मित्रांनो बघू शकता आपण. आले का ते दादा? चला. अंकल पुढे पुढे चालतायत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही चालतोय कारण अंकलला सगळे रस्ते माहिती आहेत तिथले. तर नमस्कार मित्रांनो, आपण पुढे निघालेलो आहोत जिथे आम्ही स्टे केलेला अंकलचे. ते जे अंकल त्यांच्यासोबत आम्ही चाललो. त्यांनी आम्हाला सुखरूपपणे त्रिवेणी संगमचं स्नान करून दिलं आणि आता सुखरूपपणे ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जात आहेत. तर आम्ही बहुतेक आता इथे बघू शकता पूर्णपणे आम्ही गर्दीतून बाहेर निघालेलो आहोत. आणि खरं तर थकून गेलो. अंकलचा जो चालण्याचा स्टॅमिना आहे, जी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये या वयात, ते एनर्जी आहे साधारणतः ते 50 साधारणतः त्यांचं वय मला वाटतं 50च्या आसपास असतील. पण या वयात सुद्धा त्यांची जी एनर्जी आहे ती खरोखरच आपल्या यंग जनरेशनला लाजवण्यासारखी आहे. कारण ते ज्या स्पीडने चालतायत आम्हाला घेऊन कुंभमेळ्यातून बाहेर काढण्यासाठी, तर आमची हालत खराब झाली आहे. आणि ते आपण पाहू शकता आमच्या पुढे चालतात आणि ही आमची बाकीची टीम थकलेली आहे. चलो, हे अंकल ज्यांच्यासोबत आम्ही आमचं त्रिवेणी संगमचं दर्शन चांगल्या पद्धतीने झालेले आहे. आणि ही अशी काहीशी गर्दी अजूनही. तर विचार करा तुम्ही, कालची जी गर्दी किती असेल, आज कालचा जो साई स्नान झाला त्यापेक्षा आजची गर्दी त्या मानाने. बापरे, खरोखर एवढ्या गर्दीतनं चालणं खरोखर मुश्किल होत आहे. आणि सोबतच आमच्या हातामध्ये गंगाजल आहे, जे आम्ही मोठ्या बॉटल भरून घेतलं आहे गंगाजल. तर आत्ता थोडं बाहेर आलेलो आहेत आम्ही जिथे थोडी गर्दी कमी आहे. कारण काकांना अंकल प्रॉपर इथले असल्या कारणानं त्यांना इथले सगळे शॉर्टकट माहीत आहेत आणि त्या शॉर्टकटने आम्हाला ते घेऊन चालले आहेत. आता आम्ही घराच्या दिशेने चाललेलो आहोत, जिथे काका राहतात, जिथे त्यांचं घर आहे त्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत आम्ही. आणि खरोखरच आम्ही नशिबान आहेत की आम्हाला या ठिकाणी अंकल भेटले आणि त्यांनी आमचं पूर्ण कुंभमेळ्याचं दर्शन व्यवस्थितरित्या आम्हाला करून दिलं. व्यवस्थितरित्या त्रिवेणी संगमचं दर्शन आम्हाला करून दिलं. खरोखरच त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. वही लेके बड़े हनुमान जी बड़े हनुमान अंदर जी जाओगे तो 5 से 6 घंटे, इसलिए शिखर दर्शन कराते हुए ठीक है। मैंने कहा कि सबको शिखर दर्शन ठीक है ठीक है. तर मित्रांनो, काकांचं म्हणणं आहे की आंचल शर्मा, अंशु शर्मा, आतमध्ये जर आपण आंचल गेलो शर्मा, अंशु शर्मा, हो, जहाँ चला. भी हो, थाना बड़े महावीर हनुमान बनाया है। जी। मुजफ्फरपुर की आंचल शर्मा, अंशु शर्मा, जहाँ भी हो, थाना महावीर जी पर आया है। मित्रांनो, बडे हनुमानजीचं दर्शन, हनुमंताचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. जर लाईन जर लावली तर मग
5 ते 6 तास इथे जातील आणि तेवढा वेळ नाही. पण आपण अशा प्रकारे मारुतीरायाचं दर्शन आता घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला मारुतीचं दर्शन लाईनीला लागून घेता नाही आलं, कारण की लाईनला जर लागलो तर कम से कम 5 ते 6 तास लाईनला उभं राहावं लागेल आणि आपल्याकडे तितकासा वेळ नाही आहे, कारण आपल्याला घरच्या रस्त्याला सुद्धा निघायचं आहे. तर मग काकांनी आम्हाला बाहेरनंच दर्शन दिलं हनुमंताचं. जे मारुतीरायाची दर्शन आपण बाहेरूनच घेतलं, जो की बडे हनुमान या नावाने ओळखले जातात. तिथे मारुतीरायाची झोपलेली मूर्ती आहे त्या ठिकाणी. तर तिचं दर्शन आपण केलं आहे आणि आता पुढे आपण घरच्या रस्त्याला चाललेलो आहोत. इकडे पाहू शकता पाठीमागे हनुमंताचं मंदिर आहे. जो अच्छा, ही बघा मित्रांनो, ही सर्वात मोठी मंदिर आहे. चला अंकल गेले. हा मित्रांनो, सर्वात मोठा मंदिर आहे कलकत्ता, शंकर विमान मंडप. आपण आता आलो आहोत कुंभमेळा प्रयागराजमध्ये. तर जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की माझे जे बॉस आहेत सत्येंद्रजी शाही, तर त्यांचे सासरे बुवा म्हणजे त्यांचे सासरे इथे राहतात जे प्रयागराजमध्ये. तर आमची व्यवस्था सत्येंद्र सरांनी आमची व्यवस्था केलेली होती प्रयागराजमध्ये त्यांच्या सासऱ्यांना कॉल करून. तर आम्ही इथे आल्यानंतर म्हणजे खरोखर आम्हाला असं फील झालं की बाबा आम्ही कुठे पाहुणे नाही, तर एकदम घरच्यासारखं फील झालं. तर मी आज त्यांची ओळख करून देतो. हे आपले अंकल आहेत, ज्यांनी आमची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली इथे आमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची. कालपासनं म्हणजे जेव्हापासनं आम्ही इथे आलो तेव्हापासनं आम्हाला काही ना काही सारखं खायला देत आहेत आणि इतकी म्हणजे इतक्या आपुलकीने आमची काळजी घेतली. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केलं पहिलं आणि खूप म्हणजे एकदम घरच्यासारखं फील झालं. तर मित्रांनो, खरोखरच या जगामध्ये अशी प्रेमळ माणसं अजूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि आमचं भाग्य आहे की असे अंकल आम्हाला लाभले आणि आमचं जे प्रयागराजचं कुंभमेळ्याचे जे दर्शन आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलं. त्यांनी आम्हाला सकाळी दर्शनासाठी नेलं. त्रिवेणी संगम येथे, प्रॉपर त्रिवेणी संगम येथे आम्हाला दर्शन केलं व्यवस्थितरित्या आणि सुखरूप आम्हाला दर्शन करून आम्हाला सुखरूपपणे त्यांच्या घरी घेऊन आलं. तर मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळात आम्ही घरी पोचलो आहे. आता थोड्या वेळात आम्ही इथून नाश्ता वगैरे करून, त्यांचा आग्रह आहे की काही खाल्ल्याशिवाय इथून जाऊ नये. तर खरं तर कालपासनं आलो इथे, तिथपासनं काकांनी सारखं काही ना काही खाऊ घातलं आहे. एकदम म्हणजे बापलेकाच्या माया आम्हाला त्यांनी लावलेली आहे आणि खरोखरच खूप मन प्रसन्न झालं इथं येऊन, की असं वाटते कुठेतरी आपल्याच घरी आलेले आहेत. तर त्यासाठी त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत. आणि मित्रांनो, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आणि काकांचं नाव सांग आपका नाव. कुमार सिंह. हां, तर काकांचं नाव आहे नरेंद्र कुमार सिंग. जे चांगल्या उच्च पदावर, उच्च पोस्टिंगला ते काम करत आहेत. एक चांगले असे ऑफिसर असूनसुद्धा त्यांचा व्यवहार जो आहे एकदम नॉर्मली आणि एकदम साधेपणाचा व्यवहार आहे. तर ही गोष्ट कुठेतरी मनाला स्पर्श करते आणि खरोखरच मित्रांनो, त्यांचे मनापासून आभार मानतो आम्ही सर्व. आमचे वरिष्ठ रायडर सचिन दादा हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. तर मित्रांनो, धन्यवाद. ठीक आहे.